आज आपण छान नाश्ता रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल एकदम मस्त छान कडक कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो। छान पौष्टिक आहे। लहान मुलांसाठी आपण टिफिनला हा नाश्ता बनवू शकतो। तसेच संपूर्ण फॅमिलीसाठी सकाळचा नाश्ता म्हणून ही रेसिपी आपण बनवू शकतो। छान पौष्टिक आहे। कमी वेळेमध्ये छान झटपट हा नाश्ता तयार होतो। चला तर मग नाश्ता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी आपण ताक टाकून घेतलेला आहे। इथे आपण दही देखील वापरू शकतो। ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे, पण गॅस चालू केलेला नाही। कढईमध्ये 1 वाटी आपण ताक टाकून घेतलेला आहे। त्याच वाटीने मोजून 3 वाटी आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही दही वापरणार असाल तर 1 वाटी दही घेतलं तर 3 वाटी आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ व या पाणी चांगलं गरम करून घेऊ। आपण जिथे ताक वापरणार असाल तिथे आपण या पाण्याला उकळी काढून घेत नाही। पाण्याला चांगलं अधन आलेलं आहे। यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेतलेला आहे। इथे आपण जाड रवा वापरणार असाल तर रवा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। 1 वाटी रवा व 3 वाटी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे व 1 वाटी ताक टाकून घेतलेलं आहे। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आपण जर 1 वाटी दही किंवा 1 वाटी ताक घेतलं तर त्याच वाटीने 3 वाटी आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। गॅस बंद करून घेऊ। या पद्धतीने रव्याचा छान गोळा तयार व्हायला लागला की गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस आपण बंद केलेला आहे। आता आपण सारण किंवा स्टफिंग तयार करायला घेऊ। त्याकरिता इथे आपण 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत। छोट्या किसणीने हे बटाटे आपण किसून घेऊ। इथे आपण बटाटे स्मॅश करून सुद्धा घेऊ शकतो किंवा या पद्धतीने अल किसण्याच्या किसणीने हे बटाटे आपण किसून घ्यायचे आहेत। हे 4ही बटाटे किसून घेतलेले आहेत। यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांद्याचं प्रमाण इथे कमीच घ्यायचं आहे। फक्त छान फ्लेवर येण्याकरता आपण एक मीडियम साइज कांदा चिरून घेतलेला आहे। तसेच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एकदम बारीक चिरलेल्या। इथे आपण आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकतो। तसेच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। तसेच आपण यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो पावडर टाकून घेतलेले आहे। तसेच अर्धा चमचा अमचूर पावडर टाकलेली आहे। अमचूर पावडर नसेल तर इथे आपण 1 चमचाभर चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे। तसेच चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊ व हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ। आपल्याला हे स्टफिंग जास्त तिखट हवं असेल तर यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे किंवा 1 चमचा लाल तिखट वापरायचं आहे। इथे मी लहान मुलांसाठी रेसिपी बनवते त्यामुळे इथे मी 2च मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे। स्टफिंग तयार झालेला आहे। आता आपण एका वाटीमध्ये चीजचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे किसून घेतलेलं चीज देखील वापरू शकता। आता आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने थोडासा चपटा आकार देऊन त्यामध्ये चीजचा एक छोटासा तुकडा ठेवून घ्यायचा व हे स्टफिंग बंद करून घ्यायचं। या पद्धतीने सर्व बॉल्स आपण तयार करून घेऊ। आता आपण एक ताट घेऊ। या ताटामध्ये आपण जे रव्याचं सारण तयार करून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊ। सारण हलकसं कोमट आहे। हे कोमट सारण हाताने मळून घेणार आहोत। सारण हलकसं कोमट आहे तेच आपण मळून घ्यायचं आहे। त्यामुळे ही रेसिपी आपण बनवताना हे सारण अजिबात फुटलं जात नाही। यामध्ये अर्धा चमचा आपण साजूक तूप लावून घेऊ। इथे आपण तेल देखील वापरू शकतो। अर्धा चमचा तूप टाकून हे मिश्रण आपण 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण ज्या पद्धतीने ही कणिक भिजवतो त्या पद्धतीने ही पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यामुळे ही रेसिपी आपण बनवताना ह्याला कुठल्या प्रकारचे क्रॅक पडत नाहीत। आपण जे स्टफिंगचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत त्यापेक्षा थोडासा मोठा या रव्याच्या पिठाचा आपण उंडा काढून घ्यायचा आहे व या पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आपण जे स्टफिंगचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत त्याच्यावरती ह्या रव्याच्या पिठाचा आपल्याला कोटिंग तयार करून घ्यायचं आहे। या पद्धतीने अशी आपण पारी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण स्टफिंगचा बॉल्स तयार करून घेतलेला ठेवून घ्यायचा आहे। या पद्धतीने प्रेस करत ही पारी आपण बंद करून घ्यायची आहे। सर्व कडा या पद्धतीने बंद करून याचा देखील आपण एक बॉल तयार करून घ्यायचा आहे।
याच पद्धतीने राहिलेले सर्व आपण तयार करून घेऊ। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये सोडून मस्त दोन्ही बाजूने तळून घेऊ। तेलामध्ये छोटासा एक पिठाचा तुकडा टाकून पाहायचा आहे, पटकन वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे। दोन्ही पॅटीस आपण तेलामध्ये सोडून घेतलेले आहे। अलटून पलटून दोन्ही बाजूने चांगल्या तळून घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीने राहिलेले बॉल्स देखील आपण तळून घेऊ। लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील ही रेसिपी आपण देऊ शकतो। सर्व बॉल्स तळून तयार झालेले आहेत। एकदम मस्त कडक कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। लहान मुलांना खूप आवडेल अशी कडक कुरकुरीत क्रिस्पी रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल एकदम मस्त झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने आपल्या लहान मुलांसाठी किंवा संपूर्ण फॅमिलीसाठी ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।